शिवाय मुली, तुझ्या मुखात परमेश्वराने अमृतवाणी दिली आहे बरे. तुझ्या मुखातून उमटणारे शब्द शुद्ध सात्विक अंतःकरणातून उमळून बाहेर येत होते आणि ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेत होते. तू निरूपणात विनवलेस. देवा धावून या. त्या आर्ततेने माझ्यासारख्या दगडालाही पाझर फुटला. सुखी सुखी. मनावरचे ओझे उतरले देवा. विठू काकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि सोसलेल्या शिक्षेचा सारा त्रास, मनात आलेला थोडासा राग सगळे वितळून गेले. आज अण्णांची मात्र फार फार आठवण येते आहे. अण्णांनीच आपल्याला शिकवले ना निरूपण करावयास. पण त्याचा कधी असा उपयोग होईल असे वाटले नव्हते ना. पण तू मला या गोष्टीची आठवण करून दिलीस म्हणून लक्षात आले माझ्या. नाहीतर मला नाही वाटत विठू काकांचा राग दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने गेला असता म्हणून. तू काळजी करू नकोस. फक्त मला अधूनमधून भेटत जा आणि थोडा वेळ मीच होऊन जात जा. म्हणजे या मोठेपणाच्या काळज्या, जबाबदाऱ्या यांचे ओझे नाही होणार तू. आणि आपल्या शेवरीच्या म्हातारीसारखी वाऱ्याच्या झुळकी बरोबर तरंगशील मस्तपैकी आणि ताजी तवानी होशील. खरेच? हो, अगदी खरेच. अरे पांडबा, नारू, सुमन काकू, कुठे आहात तुम्ही? ओ सोबा मावशी, बाहेर पाऊस पडतोय. स्वयंपाकाचं गिडक्या काय लावून भरा. पांडबा कुठे गेलो होतो भिजायला बाहेर? अहो काय झालं, बाहेर लाकडं सगळी उघड्यावरच पडली होती. तेवढ्यात पाऊस आला म्हणून आडुशाला ठेवून आलो. आणि घोड्या नाही घालवले छपराखाली. ते बरे केले. आणि जरा दारी खिडक्या व्यवस्थित लागलेत की बघून घ्या. आणि हे कपडे बदल, नाही तर पडसे व्हायचे लगेच. आणि आम्हाला निस्तरावं लागायचे. नारबायच्यावर लक्ष ठेव. हो हो. असा वळवाचा पाऊस आहे, आल्हाददायक आहे. येतोय भरारा आणि जातोय भरारा. जा जा जा, नदी इथेच गरा फिरत राहते. जा. रमाबाई, रमाबाई, स्वतः हा अवचित आलेला पाऊस कसा मोहरून टाकतो नाही. अगं बाई, अहो आता तर हातावर पाऊस झेलीत होतात आणि एकदम असे घाबरावयास काय झाले? इतक्या जोरात वीज कडाडली, घाबरा भयास होणारच ना. असा अवचित आला ना पाऊस, तोही विजांच्या कडकडाटासहित, म्हणून घाबरायला झाले.
अहो रमाबाई, हा वळवाचा पाऊस. वळवाच्या सरी म्हणजे पर्जन्य महाराजांच्या स्वारीतल्या पिनीवरल्या फौजा. त्या कधीही शांतपणे येत नाही. विजांच्या मशाली पाजळीत मेघगर्जनांचे नगारे वाजवीत येतात. अतिशय उच्छृंखल असा त्यांचा संचार असतो. परंतु या संचारात किती बागांचा फडशा उडेल, किती जुनाट वृक्ष कोलमडून पडतील याचा नियम नाही. आणि जसा अवचित येतो तसा अवचित जातोही. असा हा आवेगी बळीव. हो रमाबाई. मालक मालक, मी नारू. खाली सार्वजनिक काका आले आणि आपणास बोलवले आहे. चला पाहूया रमाबाई, या. पाऊस थांबला आणि गदळलेले वातावरण निवळून हवेत सुखद गारवा निर्माण झाला होता. साऱ्या पुण्यावर सुखद झोपेचा अंमल चढला होता आणि चटका देणारी ही घटना घडली. बाळ भयंकर, केवळ भयंकर. पुण्यास ललांबूत असलेल्या बुधवार वाड्यास आग लागावी. धक्कादायक बाबा, एक केवळ भयंकर. काय झाले काका? बुधवार वाडा पेटला माधवराव. काय? होय, आग विझवण्यासाठी लष्कर दाखल झाले आहे. आपले कार्यकर्ते चारही बाजूने तिथे पोहोचले आहेत. मी केवळ आपणास बातमी देण्यासाठी आलो. आगीचे कारण कळले का? नाही अजून. चला आम्ही तुमच्या सोबत येतो. चला या मग, मी कोट घेऊन येतो. ही वेळ नाही. चला काका. चला या. पांडू जी, माधवा बरोबर जा आणि सावली सारखा त्याच्या मागे राहा. भयंकर आहे सारे, खरेच भयंकर. कसे घडले असेल हे सारे? बाळंभटजी, एवढ्या रात्रीची कसली गडबड चालली? विठ्ठलपंत, एक अतिशय वाईट बातमी आहे. पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या पेशव्यांच्या ऐतिहासिक वास्तूस आग लागली आहे. काय? काय? मग दादा? सार्वजनिक काका आले होते सांगावयास. त्यांच्याबरोबरच माधव गेलाय आणि सार्वजनिक सभेचे कार्यकर्ते आग आटोक्यात आणण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. बापरे, बुधवार वाड्यास आग लागली. भयंकरच. लागली नव्हे आबा, लावली म्हण. लावलेलीच आग असणार आहे ही. म्हणजे? अरे म्हणजे असे म्हटले जात आहे, आजकाल आजूबाजूच्या खेड्यात जे दरोडे पडतायत ना, ते वासुदेव बळवंत फडक्यांनी जे बंड चालविले आहे त्याचाच एक भाग आहे. ते लूटमार करून पैसे गोळा करीत आहेत आणि सरकार उलथविण्याचा खटाटोप करीत आहेत. हो, मागे एकदा ते आपल्याकडे आले होते, आठवतंय मला. अरे बापरे, म्हणजे हा त्यांच्या बंडाचा भाग आहे असं म्हणतोस? हो. उगाच गाव गप्पा ऐकून एखाद्यावर शिक्का मारण्याची घाई करू नका. तुमच्याजवळ काही विश्वासार्ह पुरावा आणि ठोस माहिती आहे? नाही. मग तसे नसल्यास उगाच अफवांचे तेल त्या आगीत ओतू नका आणि कोणी तसे करत असल्याचे दिसल्यास त्यास त्यापासून परावृत्त करा. बाळंभटजी, ते जरी खरे असले तरी माधव आता तिथे कशासाठी गेला आहे? ताई, अशा प्रसंगी माधव घरी बसणे शक्य आहे का? ते सारे काही मार्गी लागल्याशिवाय तो काही घरी परतवायचा नाही. तेव्हा तुम्ही उगाच वृथा चिंता करीत बसू नका. जाऊन शांतपणे सारेजण निजा. बाळंभटजी, आता नीच कसली येते हो. माधवा सुखरूप घरी येईपर्यंत आता आमच्या जीवास तरी घोर लागून राहील. गणपती बाप्पा, या शहरावर आलेल्या आगीच्या भीषण संकटापासून साऱ्यांचे रक्षण कर. पेशव्यांचे वाडे जळत आहे, स्वतःही तेथेच आहेत. खूप वाईट वाटते. साऱ्यांचे रक्षण कर बाप्पा.
आठवले ना, मागे सावकारांच्या विरोधात बंड झाले होते आणि अशाच आगी लागल्या होत्या. हो, मंगळागौरीच्या वेळेस. वडील बायकांनी मला आधीच धाडले होते. खरे म्हणजे स्वतः आणि मी, आम्ही दोघेही जाणार होतो. हो, धडा वाचून दाखविल्याचे बक्षीस म्हणून. हो, त्याचाच तर राग आला होता वडील बायकांना आणि रागाने धाडले होते मला पुढे. पण स्वतः मला नेण्यासाठी म्हणून आले आणि त्या आगीत सापडले. मी, बाळंबडजी आणि पांडू काका तर इथे येऊन पोहोचलो. आगीचे कळल्यावर माझ्या छातीचा अगदी ठोकाच चुकला होता. रमे, त्या क्षणी अगदी प्रथम मला कळले की माझा स्वतःवर खूप जीव आहे आणि स्वतःचा तुझ्यावर. होय ना? होय. स्वतः आगीत शिरून अन्याय करणाऱ्यांना शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची खात्री होती मला. त्याचा अभिमान पण वाटत होता आणि काळजी सुद्धा. आजही तसेच झाले आहे. पण गणपती बाप्पा सदैव आपल्या पाठीशी. तू घाबरू नकोस. कंगणाची होती सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशया. बाळंबडजी, बाळंबडजी. अरे अरे काय झाले आगीचे? काही कळले की नाही? आणि माधव कुठे आहे? धाकल्या मालखंडीच मला पुढे धाडलंय. अरे त्याने ढीक पाठवले, पण तू त्याच्या मागे सावली सरकार असं सांगितलं होतं मी तुला. खरं आहे तुमचं. आम्ही बुधवार वाड्यापाशी पोचलो ना, तेव्हा बघतो तर काय बुधवार वाडा धडा धडा जळत होता. अहो, लाकूडच ते पेटायला काही वेळ लागतोय का? बुधवार वाडा पेटताना बघून काळजाचं पाणी पाणी होत होतं. अख्खं पुणे जमलंय तिथं. पोलीस आणि लष्कर बी जमलंय आणि सभेचे कार्यकर्ते तर जीवाचं रान करतोय तो. अरे मग माधवाला सोडून तू एकटा काय इथे आलास? अहो, तेच सांगतोय ना. आम्ही त्या बुधवार वाड्यापाशी होतो आणि त्या एवढ्यात बोबाटा झाला की विश्रामबाग वाडा बी पेटलाय. काय काय सांगतोस काय? आणि जसा बोबाटा झाला ना तसा आणखीनच गदारोळ वाढला. कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली. कार्यकर्ते समजे तिकडे पळाले. दाखले मालक मला म्हणाले, आम्ही समधे एकत्र आहोत, आमची काळजी करू नको. हे आगीचं लोण पसरण्याची शक्यता दिसते. तेव्हा तू घरी जाऊन समध्यांना सावध राहायला सांग. लोक असं म्हणतात की हे समध दरोडेखोरांचं काम आहे, म्हणजे खरं खोटं व्हायचंय अजून. आणि हा समध्यांना सावध राहायला सांगितलंय. मी काय म्हणते बाळंपटजी, तुम्ही स्वतःच एकदा जाऊन बघून या. हो, प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय काय खरं आहे ते कळायचं नाही. पांडू, तू बघ गिजोड, मी आलोच. जी जी. लगेचच निघतो मी, पण तुम्ही इथे एकत्र राहा. हो, आणि सावध राहा. आलोच मी. परमेश्वरा. रमावहिनी, 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 पांडू दादा आलाय. म्हणतोय आग पसरते आहे. ठाकल्या मालकांनी सगळ्यांना सावध राहायला सांगितले. आपण सगळ्यांनी देवाला विनवणी करूया. गणपती बाप्पा, पुण्यास वाचव, पुण्यास वाचव गणपती बाप्पा, आणि आमच्या स्वतःचीही काळजी घे. हे पहा,
आपण साऱ्यांनी माधवा माधवा तू तू इथे आहेस? बाळंबटजी आपण अरे सारे ठिकाण तुला शोधले पण तू कुठेच सापडला नाहीस. सार्वजनिक काका भेटले ते म्हणाले तू येथे आहेस म्हणून इथे आलो. खरेच खूप दडपण आले रे. बाळंबटजी पण आपण एकटे कसे आला? नाही मी एकटा नाही, माझ्याबरोबर पांडू आहे. सार्वजनिक काकांबरोबर बोलतोय तो. पण माधवा हे भीषण आगीचं वृत्त ऐकून खरंच मन सुन्न झालंय रे. होय, आगीच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला होता. पेशव्यांच्या 2 ऐतिहासिक वास्तू एका रात्रीत राग झालेल्या पाहून सारे पुणे हळहळले. आमचे सार्वजनिक सभेचे कार्यकर्ते आणि पुण्याचे नागरिक यांनी जर वेळीच मदत केली नसती तर पुणे शहराच्या बऱ्याचशा भागाची राख रांगोळी झाली असती. होय, पुणेकरांच्या मेहनतीमुळे आज विश्रामबाग वाड्याचा बराचसा भाग तरी वाचवता आलाय. माधवा पण हे असे अघोरी कृत्य कोणी केली काही अदमास? पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतीलच, परंतु आमचे सार्वजनिक सभेचे कार्यकर्ते हे कृत्य करणाऱ्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांस त्यांचा मोठाच उपयोग होईल. परंतु ही अत्यंत दुर्दैवी आणि पुण्याच्या इतिहासातील सर्वात दुःखद घटना म्हणावी लागेल. विश्रामबाग वाड्याचा थोडासा भाग वाचला म्हणे, पण बुधवार वाडा जळून खाकच झाला गो. शेवटी काय प्रकोपच म्हणायचा, दुसरं काय. आधी तो वळवाचा पाऊस आला अगदी सणसणीत आणि नंतर हा आगीचा प्रकार. आगीनंतर आला असता तर आपोआपच विझली असती हो आग. मला तर बाई अगदी धडकीच भरली आहे. असे कधी झाले नव्हते हो कुठे. मी म्हणते अशी कशी लागली आग? रमे, माधव काही बोलला का तूच? नाही, बोलले नाहीत काही, परंतु अस्वस्थ मात्र आहेत फार. सकाळपासून बरीच माणसे सुद्धा येत आहेत भेटावयास. अगो बाई, बोलण्याच्या नादात विसरले बघ, नारू फराळाचा निरोप घेऊन आला होता. अगो बाई, अगो रमे, तू घेऊन जा बरे फराळाचे, आणि काही समजले ना तर लगेच आम्हास येऊन सांग. हो, मी घेते फराळ भरावयास.